मानव धर्माचे संस्थापक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छता अभियान तसेच वाईट व्यसनांपासून परावृत्त करणारे बाबा जुमदेवजी यांचा 104वा जयंती आज नागपुरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। गट क्रमांक 8 द्वारा भूतेश्वर नगर, गंगाबाई घाट, नागपूर येथे दिनांक 1 एप्रिल पासून या जयंतीची सुरुवात झाली। हवन, भजने, ऑर्केस्ट्रा असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले। यानिमित्त आज सकाळपासून मारोतराव राऊत गुरुजी यांच्या निवासस्थानावरून पूजा अर्चना करत शोभायात्रेचा प्रारंभ झाला। आमदार प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत निघालेली ही शोभायात्रा शिवाजीनगर गेट, झेंडा चौक, बडकस चौक, गांजाखेत चौक या मार्गे गोळीबार चौक येथे विविध ठिकाणांवरून निघालेल्या मुख्य रॅलीमध्ये समाविष्ट होईल। यानिमित्त जागोजागी महाप्रसाद तसेच शीतपेय वगैरेंचं आयोजन केलं गेलं होतं। हजारोंच्या संख्येनं सेवक सेविका या भगवत कार्याचा लाभ घेत आहेत। नमस्कार, माझं नाव रत्ना सौरभ आहे। आज बाबा जुमदेवजी यांची जयंती आहे। या बाबा जुमदेवजी आम्हाला मार्ग मिळवून दिला, त्यांनी खूप कष्ट केले आणि आम्ही हा मानवता सुख समाधीने त्याच्यामुळे आम्ही बाबांचा वाढदिवस खूप जल्लोष आणि खूप आनंदाने साजरा करतो। माझे नाव गजानन दशरथ खडगी आहे। मी या मार्गाचा सेवक आहे। सर्वप्रथम आज सर्वांचं हार्दिक अभिनंदन। आमचे महान तेगीबाबा जुमदेवजी यांची 104वी जयंती आहे। या निमित्त सर्व आजच्या या शोभायात्रामध्ये असलेले सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल यांचे हार्दिक अभिनंदन। महान तेगीबाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि आपले जीवन मानव धर्माच्या सेवेकरता निष्काम भावनेने अर्पण केले। मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हाच भगवंताचा संदेश सर्व दुःखी मानवापर्यंत पोहोचवण्याकरता आणि कृतीत आणण्याकरता महान तेगीबाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना केली। सर्व दुःखी मानवाला अंधश्रद्धे मुक्त करण्याकरता त्यांना 4 तत्व 3 शब्द 5 नियम या माध्यमाने अनुभव आणि परिचयाच्या माध्यमाने सर्वांना जागवण्याचे कार्य केलं। इतकेच नव्हे तर मानवाला अनेक वाईट व्यसनापासून मुक्ती दिली। या परमेश्वराचा अनुभव सर्व मानवाला मिळावा म्हणून गावोगावी गटागटात मार्गदर्शकाची नेमणूक करून मंडळाद्वारे मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे। धन्यवाद। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।